शाहू महाराज यांना एमआयएमनं पाठिंबा दिल्यानं कोल्हापूरचं राजकारण चांगलंच तापलेलं आहे। एमआयएमच्या पाठिंब्यामुळे महायुतीला महाविकास आघाडीवर टीकेची ऐती संधी मिळाली आहे आणि त्यामुळे एमआयएमच्या पाठिंब्यामुळे शाहू महाराजांना फायदा होणार की तोटा अशी चर्चा आता सुरू झाली आहे। एमआयएमचा शाहू महाराजांना पाठिंब्यावरून कोल्हापुरात राजकारण तापलं। महायुतीच्या टीकेनं वादाला सुरुवात। न मागता पाठिंब्यामुळे काँग्रेसची कोंडी। कोल्हापूरच्या आखाड्यात महाविकास आघाडीचे शाहू महाराज आणि महायुतीचे संजय मंडलिक यांच्यात थेट लढत होती। शाहू महाराजांना वंचितनं आधीच पाठिंबा जाहीर केल्यानं शाहू महाराजांची ताकद वाढली आहे। आता वंचित पाठोपाठ असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमनेही शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केल्याचं बघायला मिळालं। पण न मागता जाहीर झालेल्या पाठिंब्यामुळे कोल्हापुरातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालंय। हिरवी लाट आणून कोल्हापूरमध्ये कोल्हापूरचा बेरमपाडा असू दे किंवा तुमचं भिवंडी असू दे अशा पद्धतीनं करायचा हे जो प्रयत्न आहे, तर आम्हाला जो काय महाराष्ट्र अभिप्रेत आहे तो छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांचा महाराष्ट्र आम्हाला अभिप्रेत आहे। एमआयएम हा जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप वेळोवेळी झालाय। त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून कोल्हापुरातही हिंदुत्ववादी संघटना सक्रिय झाल्या होत्या। पण आता एमआयएमनं कोल्हापुरात पाठिंबा दिल्यानं त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत। महायुतीचे नेते राजेश क्षीरसागर यांनीही आता शाहू महाराज एमआयएमचा पाठिंबा घेऊन भगव्याच्या शेजारी नेमका कोणता झेंडा लावणार असा टोला त्यांनी लगावलाय। जातीवादी पक्ष म्हणून एमआयएमला सातत्यानं लोकांनी संबोधलेलं आहे आणि अशा वेळेला छत्रपती शाहूरायांनी संपूर्ण समाजाला समतेची शिकवण दिली। ते महाराज आता काय मग त्यांना झालवादी लोकांना घेऊन जाणार आहेत का? शाहू महाराजांच्याकडे भगवा ध्वज यानं आपण पाहिलं जातं। न मागता काँग्रेसच्या उमेदवाराला एमआयएमनं पाठिंबा दिल्यानं काँग्रेसची कोंडी झाल्याचं बघायला मिळत आहे। त्यामुळे आता एमआयएमच्या पाठिंब्याचा फायदा नेमका कुणाला होतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या तरी महायुतीला शाहू महाराजांना लक्ष्य करण्याकरता चांगलंच राजकीय हत्यार मिळालंय असंच म्हणावं लागेल। कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।